नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं आहे, पाणी प्रश्नावरनं पेटलेलं आहे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरनं पेटलेलं आहे. गेली 2.5 वर्ष रोजच्या रोज कोणी ना कोणी आरोप महाविकास आघाडी सरकारवर करत आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते त्या आरोपांना उत्तरं देत आहेत. एवढंच चाललेलं आहे. बाकीचं महाराष्ट्रात काय चाललं आहे की नाही, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, कामगारांचे, ग्राहकांचे, मध्यमवर्गीयांचे, पेन्शनरांचे, महिलांचे प्रश्न काही चर्चेमध्ये येत आहेत का, असं काही दिसत नाही. केवळ आणि केवळ भ्रष्टाचाराने रोजच्या रोज आरोप. आजचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा नवनीत राणा आणि रवी राणा हे नागपूरला आले आणि त्यांनी हनुमान चालिसा म्हटला. हनुमान चालिसांचं पठण करणं ही जणू काही एक राष्ट्रीय घटना आहे आणि ती राणा दाम्पत्याने केलेली आहे म्हणून तर ते दाखवलंच पाहिजे टी व्हीवरती. अशा जिद्दीने सगळ्या टी व्ही चॅनल्सनी लाईव्ह प्रक्षेपण त्याचं केलं. त्यानंतर नवनीत राणा असं म्हणाल्या की या राज्यावरील सगळी संकटं दूर व्हावीत यासाठी आम्ही प्रार्थना केली, हनुमान चालिसा म्हटलं. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रावरचं एक विघ्न आहे असे उद्गार त्यांनी काढले. किती सुडानी पेटलेले लोक आहेत आपल्याकडे हे आपण बघतो. राणा दाम्पत्य हे भाजपचा जो अजेंडा आहे तो पद्धतशीरपणे राबवत आहेत. गुणरत्न सदावर्ते तर म्हणाले की देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार आहेत सत्तेवर. म्हणजे त्यांनी भविष्य वर्तवून टाकलं की ते येणार आहेत म्हणून. गुणरत्न सदावर्ते हे काही भाजपचे नाही आहेत, पण भाजपला आवडेल अशा प्रकारे त्यांचं राजकारण सध्या सुरू आहे, पसंतीचं राजकारण सुरू आहे. भाजपची बी टीम कोणकोणती आहे मी सांगायचं कारण नाही, पण सांगतो तरी सर. अर्णब गोस्वामी असेल, कंगना राणावत असेल, हे राणा दाम्पत्य असेल, अनेक जण हे भाजपचा जो अजेंडा आहे तो पद्धतशीरपणे राबवत आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता इथून आपल्याला सुरुवात करायची की लेटेस्ट यासंबंधी घटना काय घडत आहेत. एक तर अशी मालिका सुरू झालेली आरोपांची. रोज सकाळी उठलं की किरीट सोमय्या यांना काही ना काही आरोप केल्याशिवाय चैन पडत नाही आणि हे ते सतत सांगतात की डझनभर मंत्री तुरुंगात जाणार आहेत. हे सरकारच संपूर्ण तुरुंगात जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे महावसुली सरकार आहे हे आपल्याला तोंडपाठ आहे. आता पुन्हा पुन्हा काय उच्चार करायचा, रोजच्या रोज ते चालू आहे. ते तरीसुद्धा काही दिवस राम कदम गप्प आहेत, काही माहीत नाही की महावसुली असं जप ते रोज करतात. हे महावसुली सरकार आहे, हे महाभकास आघाडीचं सरकार आहे, हे चालू असतं त्यांचं. पण किरीट सोमय्या यांनी वेगवेगळे आरोप केलेत आणि त्याच्यातला एक गंभीर आरोप जो आहे तो असा, तो अतिशय गंभीर आरोप आहे. त्यांनी म्हटलं की 2008मध्ये मुंबईवर झालेल्या भयाड दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे जे ATSचे प्रमुख होते त्यांना वीरमरण आलं होतं. हेमंत करकरेंची हत्या कुणी केली असा सवाल त्यांनी केला आणि त्यांनी म्हटलं की मी जबाबदारपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊदच्या टोळीपर्यंत पोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध हे कसाबपर्यंत आहेत. कसाबचे कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारासोबत व्यावसायिक संबंध असलेले लोकांचे संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहेत असा दावा त्यांनी केला. त्यांचं म्हणणं असं आहे, करकरेंचा मृत्यू हा नकली बुलेट प्रूफ जॅकेटमुळे झाला आणि या जॅकेटचा पुरवठा हा बिमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली होती, त्याला अटक झाली होती. ज्या बिमल अग्रवालचं नाव या प्रकरणात पुढे आलं होतं त्याचं नाव यशवंत जाधव यांच्या घरावर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं. आता किरीट सोमय्या कुठून कुठेही जाऊ शकतात मला माहिती नाही, पण 2008ची घटना आज 14 वर्षांनी ते आरोप करतात अशा प्रकारचा हेमंत करकरेंच्या संदर्भात. आश्चर्य. आणि कुठून कुठे त्यांनी कसा संबंध लावला आहे तो बघा तुम्ही. म्हणजे जणू काही हेमंत करकरे यांचा जो यांना जे हौतात मिळालं त्याच्याशी उद्धव ठाकरे यांचा संबंध आहे असे भयानक आरोप केले जात आहेत, बेफाम आरोप केले जात आहेत. आणि आपण बघत बसतोय नुसतं. किरीट सोमय्या
यांनी भ्रष्टाचार उघड जरूर करावा. ते तर असं म्हणाले की भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी आणि आमचं कुटुंब तुरुंगात जाण्यास तयार असं ते म्हणाले. तुरुंगात जायला कोण टाकते त्यांना तुरुंगात टाकायला? आता तुरुंगात टाकायला निघाले होते तर संजय राऊत हा भाग वेगळा. मग उद्धव ठाकरे असं काही म्हणाले नाही की यांना तुरुंगात टाकतो म्हणून. ते मध्यंतरी असं म्हणाले होते किरीट सोमय्या की मला तुरुंगात टाकण्यात येणार आहे. मग म्हणाले की माझा मनसुख हिराणी करण्याचा एक इरादा होता. त्यांच्यावरती हल्ल्याचा प्रकार झाला होता हे खरं आहे, पण ठार मारण्याचा इरादा होता. हे कशाच्या आधारे ते म्हणतात? ठार मारण्याचा इरादा होता, हत्येचा इरादा होता, मनसुख हिराणी करण्याचा इरादा होता. अशा प्रकारे बेफाम आरोप करून एक प्रकारे जे आरोप काही सबस्टॅन्शिएट करून जे काही पुरावे सादर करतात ते सुद्धा लोकांना आता गंभीरपणे घ्यावेसे वाटत नाहीत. म्हणजे सिरियसली किरीट सोमय्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य टाळायला पाहिजेत. हेमंत करकरेंच्या संदर्भात ठाकरे यांचं नाव घेणं हे खरोखर धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे, जे काहीही पटण्यासारखं नाही. पण आजचा विषय जो आहे तो मला असं म्हणायचं आहे की टप्प्याटप्प्याने मातोश्रीच्या दिशेने भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि त्यासाठी किरीट सोमय्या ही तोफ त्यांच्याकडे आहे. आत्तापर्यंत कोणाकोणावरती कारवाई झाली बघा. अनिल देशमुख ते तुरुंगात आहेत, गृहमंत्री होते. नवाब मलिक ज्यांनी समीर वानखेडे संबंधी आरोप केले फर्जीवाडा म्हणून, ते आरोप खरे असल्याचं दिसलं आणि समीर वानखेडेंवरतीच कारवाई झाली. आता त्यांची चौकशी सुरू होणार आहे आणि हे सगळे आर्यन खानवरचे आरोप बोगस होते हेही मान्य करण्यात आले NCBकडनं. जे ते म्हणत होते तेच खरं आहे. याच्याबद्दल मात्र हे सगळे भाजपवाले गप्प आहे. हा एक भाग झाला. नवाब मलिक पण तुरुंगात आहेत आणि नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध आहेत असं त्यांनी असे आरोप केलेत. ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. अनिल देशमुखांवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. काही त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या असल्या तरी जर न्यायालयामध्ये हे प्रकरण जेव्हा हे होतं कुठल्याही याच्यामध्ये मालमत्ता जप्त होतात तेव्हा जर आपण योग्यपणे बाजू मांडली तर त्या मालमत्ता परतही केल्या जातात. त्यामुळे अजून त्यांना शिक्षा झाली नाही हे कृपया प्रेक्षकांनी समजून घ्यावं. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत आणि आज अशी एकूण व्यूहरचना असते की तुरुंगात टाकायचं आरोपपत्र लवकर सादरच करायचं नाही आणि सडवट ठेवायचं. अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी आखली जाते. हा भाग मुद्दामून सांगितला, हा मुद्दामून अधोरेखित केला. पण ते झालं, नवाब मलिक हे झाले. आता कोणाकोणावरती हसन मुश्रीफ त्यांच्यासंबंधी आरोप करण्यात आले होते ती प्रकरणं चालू आहेत. भावना गवळी त्या शिवसेनेच्या, त्यांच्यावरती कारवाई चालू आहे. संजय राऊत यांच्या पत्नी त्यांच्यावरती आरोप करण्यात होते, मग त्यांनी काही पैसे परत केले, तो व्यवहार पूर्ण केला वगैरे. संजय राऊतांवरती आरोप झाले होते. अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या बहिणींवरती आरोप झाले होते. जरंडेश्वरच्या प्रकरणामध्ये काही आरोप झाले होते, काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आनंद अडसूळ त्यांच्यावरती आरोप झाले. आनंद अडसूळ हेच नवनीत राणा यांच्या विरोधात उभे होते, त्यांचा पराभव झाला. पण आनंद अडसूळांवरती का कारवाई झाली हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ते शिवसेनेचे आहेत आणि नवनीत राणा यांच्या विरोधात उभे होते. हे तिकडचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. यशवंत जाधव हे स्थायी समितीचे मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्यावरती कारवाई झाली, त्यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आणि यशवंत जाधव यांच्याबाबत एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्यांच्याकडे एक डायरी मिळाली आणि त्या डायरीमध्ये काही नोंदी होत्या. त्यामध्ये 50 लाखाचं घड्याळ दिलं, मातोश्रीला दिलं, नंतर आणखीन काही गिफ्ट दिल्या. तेव्हा त्याने असा खुलासा केला की मातोश्री म्हणजे माझी आई, अशा प्रकारचा मातोश्री म्हणजे वांद्र्याची मातोश्री, शिवसेना प्रमुख जिथे राहत होते उद्धव ठाकरेंचं घर, हे मातोश्री नव्हे, असा त्यांनी खुलासा केला. तर हा खुलासा कोणाला पटण्यासारखा आहे की नाही हा प्रश्न सोडून द्या तुम्ही. पण डायरीमधल्या नोंदी ज्या असतात, जैन डायरीच्या नोंदी, हवाला व्यवहारासंबंधी अनेक वर्षांपूर्वी जैन डायरीचं प्रकरण आलं होतं, तेव्हा डायरीतल्या नोंदींवरनं काहीही
सिद्ध होत नाही, तो पुरावा मानला जात नाही असं स्पष्ट झालं. पण त्यावरनं हवाला कांडावरनं मोठं राजकारण झालं होतं आणि ते जैन डायरीवरनं झालेलं होतं. त्यानंतर आणखीन म्हणजे अजून एका डायरीमध्ये काही नोंदी होत्या आणि त्यावरून प्रशांत भूषण यांनी आरोप केले होते आणि ते मोदी आणि गुजरातमधल्या म्हणजे मोदी शहा वगैरे नेत्यांवर केले होते. त्या आरोपांचंही पुढे काही दखल घेण्यात आली नाही. तेव्हा यशवंत जाधव यांची डायरी ही पुरावा होत नाही. डायरीमधल्या नोंदीवरनं काहीही सिद्ध होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी यशवंत जाधव यांचं काय होईल ते होईल, कारण त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांना. त्यांचं कुठल्याही प्रकारे समर्थन करण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर यशवंत जाधव हे मातोश्रीच्या जवळचे समजले जातात. त्याच्यानंतर श्रीधर पाटणकर, आपल्याला माहिती आहे की उद्धवजींचे मेहुणे आणि त्यांचे सुद्धा अनेक व्यवहार समोर आले होते आणि मग त्याबाबतसुद्धा कारवाई झाली. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी त्या कोकणामध्ये म्हणजे अलिबागच्या जवळ 19 बंगले हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे आहेत, मालकीचे आहेत. आता ते बंगले काही तिथे दिसत नाही, पण बंगले होते असा किरीट सोमय्या यांनी आरोप केला. मग ते दौरा करून तिकडे गेले, सगळ्या पत्रकारांना बरोबर घेऊन गेले, भरपूर त्यांनी प्रसिद्धी मिळवली, त्याचे आरोप केले आणि मग काही पावत्या दाखवल्या की हे बंगले जर यांचे नसतील तर मग या ग्रामपंचायतीमध्ये कर भरल्याच्या वगैरे पावत्या ज्या आहेत त्या त्यांच्या नावे कशा आहेत असा त्यांनी प्रश्न केला. आता हे या बंगल्यांच्या संदर्भात एक गोष्ट सांगायची. किरीट सोमय्यांनी हे सगळं नाट्यपूर्ण पद्धतीने जाऊन दौरा करून आरोप केले, परंतु चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की काही दिवसांनी की संजय राऊतांनी हा बंगल्यांचा प्रश्न का काढला, हा तो जुना झाला म्हणे बंगल्यांचा प्रश्न. तो काढण्याचं त्यांचं कारण असं असावं की मातोश्रीला कमजोर करणं. तशाच प्रकारचा आरोप किरीट सोमय्यांनी संजय राऊतांच्या संदर्भात केलेला होता आरोप. मला मी तो नोंद करून ठेवला होता. हे बघा, ते गाव आहे ते कोरलाई आणि राऊतांनी मुद्दामून हा विषय काढला. त्याचा CM व कुटुंबांविरुद्ध त्यांचा राग आहे. ते संजय राऊतांच्या विरुद्ध जे आरोप झाले तेव्हा मातोश्री संजय राऊतांच्या मागे उभी राहिली नाही, म्हणून संजय राऊत म्हणे उद्धव ठाकरेंवरती चिडून आहेत आणि म्हणून त्यांना मातोश्रीचा पाया कमजोर करायचा असा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. आता चंद्रकांतदादा पाटील आणि संजय राऊत यांचं किती जिव्हाळ्याचे संबंध आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तो आरोप केला. आणि तशाच प्रकारचा आरोप हा किरीट सोमय्या यांनीसुद्धा त्यांच्यावरती केलेला होता. म्हणजे आता संजय राऊत जे ठामपणे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरतात, त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काडी करण्याचा उद्योग हा भाजपने सुरू केलेला आहे आणि ते स्पष्टपणे किरीट सोमय्या आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या त्या आरोपावरून हे स्पष्ट दिसते. आता हे झालं, हा आरोप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं श्रीधर पाटणकर, रश्मिताई ठाकरे यांच्यावरती आरोप, यशवंत जाधव, हे सगळे विषय मातोश्रीच्या संबंधित. आता त्याच्यानंतर हळूहळू मातोश्रीच्या भोवती वेढा टाकण्याचा प्रयत्न म्हणजे अनिल परब यांच्यावर झालेली कारवाई, यांच्यावर झालेले आरोप. अनिल परब यांना चौकशीसाठी ईडीने बोलवलं, 13 तास चौकशी झाली, त्याच्याही अगोदर ते चौकशीसाठी गेलेले होते. आणि अनिल परब यांनी जे सांगितलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ते जर खरं असेल तर ते धक्कादायकसुद्धा आहे. अनिल परब यांनी त्याचा खुलासा केलेला आहे त्या गोष्टीचा. त्यांचं म्हणणं आहे की सांडपाण्याच्या बाबतच्या तक्रारीवरून छापे घातलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे असे जो रिसॉर्ट आहे तो माझा नाहीच आहे, माझ्या नावावरती नाही आहे. आणि हे पर्यावरण विभागात मी कोणाला तरी तक्रार करायला सांगितली, सांडपाण्याचं जे सांडपाणी टाकण्याचं, बाहेर टाकण्याचं जे हे असतं पद्धत, त्याच्याबाबत कोणीतरी तक्रार केली. मग आपल्याला माहिती की तक्रार करायला कसं सांगितलं जातं किंवा RTI कोणाला टाकायला सांगतात. एखादा विरोधी असेल
त्याचे विरोधी म्हणजे स्पर्धकाच्या विरुद्ध काही कारवाई करायची असेल तर RTI मधनं माहिती मिळवायची किंवा त्याच्या विरोधातल्या माणसाला उचकवायचं. आता यामध्ये काय झाले की पर्यावरण खात्यामार्फत काही चौकशी झाली, ती तक्रार झाली त्याची, त्यानंतर चौकशी झाली आणि त्याचा आणि EDचा काय संबंध आहे असा अनिल परब यांनी प्रश्न केला. हां, आता हे अनिल परब हे मातोश्रीच्या अतिशय जवळचे आहेत, उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत. आता किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की जर तो रिसॉर्ट जो दुसऱ्या व्यक्तीचा असेल, अनिल परबांचा नसेलच, तर कर भरल्याच्या किंवा वगैरे ज्या पावत्या आहेत त्यावरती अनिल परब यांचं नाव कसं आहे असा त्यांनी सवाल केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बेनामी मालमत्ता ही अनिल परब यांची आहे. त्यांचं स्पष्ट मत असं आहे की अनिल परब यांनी कुठेतरी भ्रष्टाचार केला आहे आणि तो भ्रष्टाचार जो पैसा केला आहे तो त्याच्यात गुंतवलेला बेनामी असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनिल परब 100% जेलमध्ये जातील असं होराभूषण किरीट सोमय्या यांनी भविष्य वर्तवलेलं आहे. ठीक आहे, काय व्हायचं असेल, पण अनिल परब हे बघा त्यांचा केबलची संघटनेचं नेतृत्व ते करतात. केबलमध्ये त्यांचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावरती आहेत. संसदीय कार्यमंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत, STचा सगळा विषय त्यांच्या अधीन होता. एवढंच नव्हे तर कुठलाही महत्त्वाचा प्रश्न, आता मोठी जी सभा झाली उद्धवजींची, भव्य सभा झाली BKCच्या इथे, त्या सभेचं सगळं तुम्ही बघितलं असेल की TV वरती सकाळपासून आधी 1-2 दिवस ते सगळं ते व्यवस्था बघत होते. किंवा मुंबई महापालिकेची सुद्धा महत्त्वाची जबाबदारी, निवडणुकांची जबाबदारी त्यांच्याकडे असते. अनिल परब हे मुंबईतलं मोठं नाव आहे, मातोश्रीच्या जवळचं. म्हणजे बघा, अनिल परब यांना आता एकदम घेरायचा प्रयत्न आहे. एक प्रकारे मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचा हा सगळा प्रकार आहे. आता याच्या पुढचं काय नाव असू शकतं? मातोश्री हे माफिया आहे, ही माफिया टोळी आहे शिवसेना म्हणजे, असे रोजच्या रोज आरोप किरीट सोमय्या करतात. आता हे आरोप ते जेव्हा करत होते, जेव्हा शिवसेना भाजप युती असताना अशा प्रकारे त्यांनी मोहीम चालवली नव्हती. कधी कधी त्यांनी शिवसेनेशी पंगा घेतला आहे, पण अशा प्रकारे आघाडी उघडलेली नव्हती पूर्णपणे. तेव्हा शिवसेना पवित्र होती, नीतिमान होती, जेव्हा भाजपशी मैत्रीचे संबंध होते तेव्हा. आता बघा, आता वेगळंच चाललेलं आहे. जसं की जेव्हा रवी राणा आणि नवनीत राणा हनुमान चालिसा म्हणणार आम्ही म्हणून मातोश्रीच्या समोर, मग त्यांच्या इथे त्यांच्या जिथे राहत होते मुंबईत, तिथे शिवसैनिक मग युवा सेनेचे लोक गेले, ते निषेधाच्या घोषणा दिल्या वगैरे. नंतर मातोश्रीकडे येणारे रस्ते, तिथे जमावबंदीचा हुकूम ऑर्डर लागू करण्यात आली. आता हे या प्रोहिबिशन ऑर्डर्स लागू करण्याचं कारण काय होतं मातोश्रीच्या इथे? हे योग्य नव्हतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले की मातोश्रीच्या इथे अशा प्रकारच्या कोणी येऊ जाऊ शकतं कुठेही, हे बंधन ठेवण्याचं कारण काय? आता तिथे कुठलाही गोंधळ होऊ नये, दंगल होऊ नये, हाणामारी होऊ नये म्हणून अशा प्रकारची योजना केव्हाही केल्या जातात. जेव्हा देवेंद्र फडणवीस वर्षामध्ये राहत होते, वर्षा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, तिथे जेव्हा निदर्शक मोठ्या प्रमाणात जाणार होते, तेव्हा पोलिसांनी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अशा प्रकारच्या उपाययोजना करतात. पण देवेंद्र फडणवीस बघा, त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे एक प्रकारे समर्थन केलं आणि मातोश्रीवरच टीका केली देवेंद्रजीने. मातोश्रीवरती फोन उचलले जात नाहीत, उद्धवजी फोन उचलत नाहीत, संभाजीराजांचे फोन उचलले नाहीत, माझे उचलले नाहीत, असेही देवेंद्रजी म्हणाले. ते मातोश्रीला घेरण्याचा प्रयत्न कसा सगळीकडनं चालू आहे ते बघा. आता याच्यानंतरचा पुढचा टप्पा काय असेल? म्हणजे बघा, मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नाशिक वगैरेच्या निवडणुका होणार आहेत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मोठी लढाई होणार आहे. म्हणूनच हे सगळं केलं जातं, हे स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे. ही त्यांची भाजपची स्ट्रॅटेजी आहे की मातोश्रीला सर्व प्रकारे घेरायचं. आता भाजपच्या B टीममध्ये मनसेसुद्धा आहे. मनसेसुद्धा मातोश्रीवरती सातत्याने हल्ला चढवत असतात मनसेवाले. जसा राष्ट्रवादीवरती हल्ला चढवतात, मातोश्रीवरती हल्ला चढवतात. मनसेमधले छोटे मोठे अगदी सटरफटर नेतेसुद्धा मातोश्रीवर तुटून पडत असतात. जोरदार आक्रमण त्यांचं सुरू असतं. अर्थात
ते टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण आता या मातोश्रीच्या जवळचे सगळ्यात कोणी ते मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर हे जवळजवळ 30 वर्ष म्हणा 28-29 वर्ष हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, त्यांना आता सरचिटणीस आहेत शिवसेनेचे. अतिशय विश्वासू नेते आहेत. अगदी महाविकास आघाडी सरकारची जेव्हा स्थापना झाली तेव्हा बच्चू कडू असतील, अन्य नेते जे होते गडाख वगैरे, या लोकांनासुद्धा बरोबर घेण्याचं काम त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले हे महाविकास आघाडी सरकारबरोबर यावेत म्हणून. एवढंच नव्हे, ते NCPचे जे लोक बाहेर चालले होते म्हणजे एअरपोर्टवरनं, तेव्हा त्यांना परत माघारी कसं आणायचं, बाहेरच्या राज्यात गेलो त्यांना इकडे कसं आणायचं सुरक्षितरित्या, कारण महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या दृष्टीने त्यांची गरज होती. हे सगळं काम हे मिलिंद नार्वेकर यांनी केलं. आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावरती अनेकांनी आरोप केले. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे, त्याच्यामध्ये जे बडवे असं राज ठाकरे यांना म्हणायचं होतं, त्यामध्ये एक मिलिंद नार्वेकरांचा समावेश होता. नाव घेतलं नाही, पण नारायण राणेंनी नाव घेतलं की तिकीट वाटताना जे गैरव्यवहार होतात त्यासंबंधी नारायण राणेंनी त्यांचं नाव घेतलं. मोहन रावलेंनी आरोप केला होता, शिवसेनेचे नेते जे आता नाही आहेत आपल्यात, की मिलिंद नार्वेकर आम्हाला भेटून देत नाही, उद्धवजींची भेटच होऊन देत नाही, असं त्यांनी आरोप केला होता. असंही घडलं होतं की मिलिंद नार्वेकर हे एक मातोश्रीवरचं एक शक्तिस्थान आहे, तर त्याला पॅरलल असं किंवा सत्ता केंद्र एक मातोश्रीमधलं विनायक परब असतील, अनिल देसाई असतील, असे नेते ते एक पर्यायी सत्ता केंद्र मातोश्रीवरचं म्हणून निर्माण व्हावं असा प्रयत्न आला, पण ते काही शक्य झालं नाही. मिलिंद नार्वेकरांची ताकद तेवढीच आहे. मग मिलिंद नार्वेकर यांचं एक असंच जे कोकणामध्ये एक त्यांचा बंगला किंवा रिसॉर्ट काय जे होतं त्याच्याबद्दल तक्रार करण्यात आली, किरीट सोमय्या यांनी केली. मग त्यांनीच तो तोडला स्वतःहून. पण हळूहळू मिलिंद नार्वेकरांच्या दिशेने सुद्धा आरोप होऊ शकतात, कारण मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीच्या अतिशय जवळचे आहेत. कारण ही सगळी प्रकरणं मातोश्रीच्या दिशेने येणार आहेत. किरीट सोमय्या यांचं म्हणणं असं आहे की हा जो सगळा शिवसेनेमार्फत जो भ्रष्टाचार सुरू आहे, ते म्हणतात किरीट सोमय्या, त्याचं सगळं सूत्र जे आहे, सूत्र ज्याची हलवत आहेत ती मातोश्रीमधून हलवली जात आहेत. त्यामुळे उद्या मिलिंद नार्वेकरांवरती आणखीन काही कारवाई सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको. टप्प्याटप्प्याने दबाव आणला जातो आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथे एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे जे गप्प आहेत ना, काही बोलत नाही आहेत, काही जण बोलतच नाही. बघा, आनंद अडसुळांवरती ईडीची कारवाई झाली, मग ते एकदम गप्प आहेत. बघा, भावना गवळीसुद्धा काहीही बोलेन अशा झालेल्या आहेत. प्रताप सरनाईक तर म्हणाले होते की भाजपशी आपण जुळवून घेतलं पाहिजे, भाजपवरच गेलं पाहिजे, ते सुद्धा गप्प आहेत. जे हल्ला चढवत होते भाजपवरती तसा हल्ला ते आता चढवताना दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, अतिशय महत्त्वाचं पद आहे त्यांच्याकडे. आत्ता तर धर्मवीर या चित्रपटामुळे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. ते त्या चित्रपटाच्या एकूण रिलीजच्या वेळी त्यावेळी वेगवेगळे जे इव्हेंट्स झाले त्यामध्ये एकनाथ शिंदे हे महत्त्वाचे व्यक्ती होते. ठाणे संपूर्ण जिल्हा हा सगळा भाग आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली इथे त्यांचा संपूर्ण प्रभाव आहे. आणि तिथल्या महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना सांभाळून घेणं हे शिवसेनेला भागच आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासंबंधी सतत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ते असं की एकनाथ शिंदे हे भाजपच्या तंबूत जाऊ शकतील, काही आमदार घेऊन जातील. मध्यंतरी एकदा ते महाविकास आघाडीच्या अगोदर एक शक्ती प्रदर्शनसुद्धा केलं होतं की माझ्या पाठीमागे किती आमदार, पण कधीही जाऊ शकतील अशा प्रकारच्या वदंता होत्या. त्या सगळ्या फेटाळून लावल्यात एकनाथ शिंदेनी, हा भाग सोडून द्या. पण एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध, म्हणजे मोदी शहा असतील किंवा इथलं नेतृत्व, भाजपची इकडची धोरणं, त्या नेत्यांची वक्तव्य त्याचा कडाडून समाचार घेत नाहीत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे हे गप्प असतात त्यासंबंधी. आता 2 दिवसापूर्वीसुद्धा एका प्रश्नाच्या त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी कसं बसं उत्तर दिलं.
भाजप जे काही स्टेटमेंट्स करत होते त्याला उत्तर दिलं, पण एक जनरल आपण काहीतरी एक टीका करतो तेवढीच टीका केली. कडाडून टीका करणं, आक्रमक टीका करणं ही त्यांनी केली नाही. आणि हेच वारंवार संजय राऊत हे अधोरेखित करत असतात की मी किती वाईटपणा घेणार, मी सतत का बोलायचं, इतर नेते काय करतात. ज्या पद्धतीने फडणवीस यांच्या सरकारमध्ये जेव्हा शिवसेनेचे काही मंत्री होते ते गप्प होते, तेव्हा त्यावेळीसुद्धा संजय राऊत असंच म्हणाले होते की हे काहीही बोलत नाही आहेत, आम्ही टीका करतो आहेत, उद्धवजी आणि मी टीका करतो आहे, पण हे सत्ता उपभोगत आहेत असंच त्यांना सुचवायचं होतं. तेव्हा आता एकनाथ शिंदेंच्या संदर्भात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बघा, एक माझ्या माहितीप्रमाणे नाशिकला एक अशी गोष्ट की नाशिक महानगरपालिका भाजपच्या हातात आहे. भाजप हा तर पुण्यवान पक्ष आहे, नीतिमान पक्ष आहे. तर तिथे 850 कोटी 850 कोटी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या महानगरपालिकेमार्फत. मग ते शाळा असतील, मैदानं असतील, कशासाठी बागा असतील, कशासाठी खरेदी करतात. आता शाळा कशी असते, जिथे वस्ती असते, दऱ्याखोऱ्यात काही शाळा नसते, पण अशी लांब शहरापासून लांब कुठेतरी त्या जमिनी खरेदी केल्या गेल्या. आणि ते सगळे व्यवहार संशयास्पद आहेत असे प्रश्न उपस्थित झाले. कोणी शंका उपस्थित केल्या, हे काही गैरव्यवहार आहे का असा प्रश्न उपस्थित केला. मग त्याला नगरविकास खात्याने, म्हणजे नगरविकास खातंसुद्धा एकनाथरावांकडे आहे, त्यांनी स्थगिती दिली. आणि त्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे ती स्थगिती उठवण्यात आली. म्हणजे भाजपच्या बाजूनी निर्णय झाला महाविकास आघाडी सरकारकडून, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून. का झाला मला माहीत नाही, पण झाला. पण बघा, एकनाथ शिंदे यांना कधीही टार्गेट भाजपवाले करत नाही. त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलतात, त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत फडणवीसांशी आणि अन्य नेत्यांशी, हे आपण लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर प्रताप सरनाईक काही गप्प आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता गप्प काही लोकांना केलं जातं आणि काही लोकांचे मधुर संबंध असतात भाजपशी, त्यांच्याबाबत कुठल्याही ह्या प्रकारची वक्तव्य केली जात नाहीत. अजितदादांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीची वक्तव्य येतात. फक्त बजेटवरची टीका होते, ती टीका अशी होतेच. पण भाजपचे लोक अजितदादांना, आता जरंडेश्वरची कारवाई सोडून द्या, त्याच्या पलीकडे भाजपचे किरीट सोमय्या यांच्या व्यतिरिक्त भाजपचे नेते अजितदादांना टार्गेट करत नाहीत, धनंजय मुंडे यांना टार्गेट करत नाहीत. हे लक्षात घ्या. आपण धनंजय मुंडे यांचेही देवेंद्रजींशी अतिशय उत्तम संबंध आहेत. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष किंवा किरीट सोमय्या असतील किंवा अन्य नेते हे भ्रष्टाचाराचे जेव्हा आरोप करतात तेव्हा त्यांना त्याचा मुख्य राजकीय उद्देश असतो. आता हे बाकीचे काही जे मंत्री आहेत या मंत्रिमंडळातले, ते सगळे व्यवस्थित त्यांचे व्यवहार आहेत आणि काहीच जे यांना खटकत आहेत त्यांच्या मागे हे हात धुवून लागलेत. बाकीचे सगळे ठीक आहेत, त्यांचा सगळा कारभार चांगला आहे. मग हे सिलेक्टिव्ह पद्धतीने जर आरोप होत असतील, आता उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाच्याकडे, आता मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय पातळीवर 500-550 कोटी रुपयेचा हिशोब, म्हणजे त्याचे कुठून पैसा आला हे भारतीय जनता पक्ष सांगू शकला नाही. अननोन सोर्सेस असं त्यांनी म्हटले ते हिशोब दाखवताना. अननोन सोर्सेस, तुम्ही एवढा पारदर्शकतेचा जो आग्रह धरता, मग अननोन सोर्सेसकडनं हा पैसा आला आहे, हा असं म्हणणं हा भ्रष्टाचार नव्हे, एक प्रकारे नैतिक भ्रष्टाचार नाही. पण याबद्दल किरीट सोमय्या प्रश्न उपस्थित करणार नाहीत. महाराष्ट्रातल्या ज्या भाजपच्या नेत्यांकडे प्रचंड संपत्ती आहे किंवा काँग्रेस राष्ट्रवादीतून जे नेते भाजपमध्ये आलेत त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, त्यांच्या संस्थांचेही अनेक संशयास्पद व्यवहार असतील, गैरव्यवहार असतील, त्याच्याबद्दल किरीट सोमय्या एकही शब्द बोलत नाही. एवढंच नव्हे तर नितीन गडकरी यांच्यावरती अनेक आरोप चालू होते, अनेक जण आरोप करत होते. पूर्ती घोटाळा आपल्याला आठवत असेल, ते काही सिद्ध होऊ शकले नाही हा भाग वेगळा, पण त्याबाबत सुद्धा किरीट सोमय्या गप्प होते. म्हणजे किरीट सोमय्यांना भ्रष्टाचार काढण्यापेक्षा भ्रष्टाचाराचं राजकारण करण्यात रस आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यांना ते हे आवडलं नाही तरी ते मला बोलून दाखवणं भाग आहे. आता मी तुम्हाला सांगतो की इथे मला अविनाश भोसलेंचा एक उल्लेख करायचा आहे.
आता अविनाश भोसले ज्यांना आता अटक झालेली आहे आणि पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रेंज हिल्स परिसरामध्ये भोसले यांचा मोठाच्या मोठा ते ऑफिस आहे, मोठाच्या मोठा अगदी त्यांचे अनेक ठिकाणी बंगले आहेत वगैरे. तर अविनाश भोसले हे आधी सरकारी ठेके त्यांना मिळायला लागले. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून त्यांनी थोडं कर्ज घेतलं होतं असं त्यांनीच एका डेव्हलपर्सच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं अविनाश भोसले यांनी. ते कर्ज त्यांनी फेडलं. पण गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना सरकारी कंत्राटं कोणकोणती आहेत, ती कशी मिळवता येतील याचं मार्गदर्शन केलं होतं. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा आपण हे लक्षात घ्या, जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी हे केलं. आणि त्यानंतर त्यांना अनेक कंत्राटं त्यांनी मिळवून दिली भोसले यांना. म्हणजे त्या कंत्राटामध्ये आपल्याला असं म्हणता येईल बघा, कोयना डॅमचं काही काम, पूर्णा डॅमचं काम, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जो झाला तो दुसऱ्या कंपनीने मुख्य केला, पण यांनासुद्धा त्याच्यातला काही भाग त्याचं कंत्राट मिळालं होतं. बंगळूर होसूर रस्ता हे तिकडचं झालं, कर्नाटकमधलं झालं. कोची बंगळूर मेट्रो ते कंत्राट, ही सगळी कंत्राटं त्यांना मिळाली. पण सुरुवात कुठून झाली? ही भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीचे संबंध होते. एवढंच नव्हे तर महाबळेश्वरला त्यांचा जो मोठा बंगला आहे तिथे युती सरकारच्याच काळात माझ्या आठवणीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी मुक्काम केला होता. उद्धवजी सुद्धा गेले होते तेव्हा. त्यानंतर पुन्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी, काय 10-15 वर्षापूर्वी उद्धवजी तिथे राहिलेले होते. पण मुंडे हे भाजपचे, त्यांचाही अविनाश भोसलेंशी संबंध आलेला होता, हे पण लक्षात घ्या. भाजप हा आपल्याला माहिती आहे की सद्गुणी पक्ष आहे, स्वच्छ पक्ष आहे, पण त्यांच्याशी निकटचा संबंध होता. अजितदादा पवार यांचासुद्धा अविनाश भोसलेंशी संबंध होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक बंगल्याचा पुण्यातल्या एका जिजाई नावाच्या बंगल्याचा व्यवहारही झाला होता उभयतांमध्ये, हेही आपल्याला माहिती आहे. पण ब्रॅड पीट आणि अँजेलिना जोली हे जे मोठे हॉलिवूडमधले नट आणि नटी, आणि त्यांनी एका शूटिंगसाठी काही वर्षांपूर्वी ते पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ अविनाश भोसले यांनी पार्टी दिली होती. म्हणजे अविनाश भोसले ही केवढी मोठी हस्ती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्यांचे सगळ्या राजकारण्यांशी संबंध आहेत, उत्तम संबंध आहेत, मधुर संबंध आहेत. हे मी तुम्हाला सांगितलं. शिवसेनेशी संबंध आहेत, पण भाजपशी सुद्धा संबंध आहेत, राष्ट्रवादीशी संबंध आहेत, हेही लक्षात घ्या आपण. पण त्यामुळे आपण याचा उल्लेख मी मुद्दामून आपल्याला करतो. म्हणजे भाजप हा पुण्यवान पक्ष आहे, पण त्याच्या बाबतीत मला हे सांगणं भाग आहे. आणि मुख्य म्हणजे विश्वजित कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे. विश्वजित कदम हे मंत्री आहेत आणि काँग्रेसचे मंत्री आहेत. पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. पण काँग्रेसचा एकही मंत्री आत्तापर्यंत म्हणजे महाराष्ट्रातला ईडीच्या टार्गेटवर नव्हता. कर्नाटकमधले आहेत प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार, त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरती आरोपपत्रसुद्धा सादर झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की तेलंगण असे, कर्नाटक असो, पश्चिम बंगाल असो, महाराष्ट्र असो, जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत, म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्याची सरकार आहेत, त्यांना भाजपने तपास यंत्रणांच्या मार्फत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे. आता मी तुम्हाला अविनाश भोसले यांच्या संबंधी सांगितलं तुम्हाला, पण एकूण मला जे म्हणायचं ते असं की सचिन वाझेला आता माफीचं साक्षीदार करणार, आणि मग वाझे हे काय वसुली प्रकरण म्हणजे अनिल देशमुखांचं वगैरे त्याच्यासंबंधी सगळी काय माहिती यायची असेल ते देतील. पण परमबीर सिंग जे आहेत, ज्यांनी हा आरोप केला होता, ते बघा किती दिवस फरार होते, मग ते एकदम उगवले, पण त्यांच्याविरुद्ध काहीच झाले नाही. त्यांच्याविरुद्ध एवढे आरोप चालू होते, परमबीर सिंगांवरची कुठली कारवाई झालेली आहे, आणि त्यांच्याबद्दल भाजप काहीही बोलत नाही आहे. जर भाजपला एवढं नैतिकतेचं पडलेलं असेल तर परमबीर सिंगांबद्दल सुद्धा त्यांनी बोलायला पाहिजे, पण ते बोलत नाहीत त्याच्याबद्दल. म्हणजे भाजपच्या भ्रष्टाचारासाठी आम्ही तुरुंगात जायला तयार होत वगैरे. आता हे रवी राणा, नवनीत राणा आम्ही हनुमान चालिसा काय, आम्ही हिंदू धर्मासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत असं सांगून मोठेपणा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. काही आपल्या महाराष्ट्रात गुढी रत्न आहेत,
तीसुद्धा काय काय बोलतात ते आपल्याला माहिती आहे. सध्या कंगना राणावत शांत आहे, पण नारायण राणे यांची मुलंसुद्धा काय काही ना काही रोज वक्तव्य करत असतात. आणि नारायण राणे आणि त्यांची मुलं, त्यांचे सगळे व्यवहार तर स्वच्छ आहेत, आरशासारखे स्वच्छ आहेत, पारदर्शक व्यवहार आहेत त्यांचे. जरी जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप देवेंद्रजींनी केले होते, पण लॉन्ड्रीमध्ये आले, स्वच्छ होऊन बाहेर पडले ते. आता त्यांच्याबद्दल काही नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की मातोश्रीवरती, मातोश्रीचे हात बरबटलेले आहेत, मातोश्रीच्या मार्फत महावसुली चालते, हे जे आरोप करतात त्यांचे आरोप हे सोयीस्कर असतात, राजकारणासाठी असतात. आपल्या बाजूला जे असतात, येतात काँग्रेस, राष्ट्रवादी, कुठल्याही पक्षातनं, शिवसेनेमधनं, ते स्वच्छ असतात त्यांच्यामध्ये. आणि ज्या क्षणी शिवसेनेमध्ये ते जातील किंवा शिवसेनेत असतील, काँग्रेस राष्ट्रवादीत असतील, ते भ्रष्ट असतात, असा त्यांनी नवं समीकरण तयार केले, सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून आता याच्या पुढे जसजशा महापालिकेच्या निवडणुका जवळ येतील तसतसं मातोश्रीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न होईल. किरीट सोमय्या यांचा गिल्ला सुरू असेल. केवळ किरीट नाही, भाजपच्या सगळ्या नेत्यांचा एकच गिल्ला सुरू असेल. मग समीर वानखेडे प्रकरणात, म्हणजे NCB आयरन खान प्रकरणात एक सणसणीत मुस्कटात जरी त्यांना मिळाली असली या भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपला, तरी ते शांत बसणार नाहीत. ते असाच हल्ला आणि असाच गिल्ला सुरू ठेवतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण प्रेक्षक हो, तुम्ही लक्षात ठेवा हे राजकारण कशा प्रकारे चालू आहे. भ्रष्टाचाराचं आपण समर्थन करायचं नाही, पण राजकारणासाठी भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढणं, जर दबाव आणणं, चक्रव्यूहात त्याला फसवणं आणि तो आपल्या बाजूला आला तर मात्र शांत राहणं. जोपर्यंत शिवसेना भाजपबरोबर होती युतीमध्ये, तोपर्यंत कुठलाही आरोप मातोश्रीवरती, उद्धव ठाकरेंवरती, बाळासाहेबांवरती, कुठल्याही अन्य नेत्यांवर झाला नाही. आताच कसा व्हायला लागलेला आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून भाजपची ही लवाडी पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला तो पसंत असेल तर बघा, नाही तर आपली मतं मनमोकळीपणे व्यक्त करा, पण संयत आणि सभ्य भाषेत. अन्यथा जे नेहमी ट्रोल करतात, मी आता त्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवलेली आहेत, जे वेगळ्या प्रकारे ट्रोल करतात त्यांना कायदेशीर धडा शिकवण्याचं अस्त्र उगारावं लागेल हे सांगतो. म्हणून एखादा बापट असेल, एखादा कुठलाही असेल माणूस, मी नाव घेत नाही, जे नेहमीची माणसं आहेत, जी मुद्दामून ट्रोल करतात, जाणीवपूर्वक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मला धडा शिकवायला लागेल कायदेशीर पद्धतीने. तेव्हा त्यांनी लक्षात ठेवावं, एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो.